आत्मा नमस्ते सर्वांना. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आपण द सिक्रेट जादू आणि जादूचं हे व्रत गेले 26 दिवस झाले. आजचा 27वा दिवस आपण पूर्ण करत आहोत आणि याकरिता आपलं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आहे. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपलं व्रत आलेलं आहे. आजचा दिवस आहे 27वा आणि आज आहे जादूचा आरसा. जादूचा आरसा. किती वेगवेगळ्या टप्प्यावर आपण जादूचं हे व्रत, कृतज्ञतेच्या जादूचं हे व्रत आपण किती वेगवेगळ्या टप्प्यांवर पूर्ण केलं आहे. कधी रस्त्याच्या लोकांसाठी, कधी कुटुंबातील व्यक्तींसाठी, कधी मित्रमंडळी, कधी नातेवाईक, कधी आपल्या गरजा पुरवणारे लोक, कधी ज्यांच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटते असे लोक, अनेक अनेक, कधी हे झाडं, फुलं, म्हणजे काय म्हणूया आपण, ह्या निसर्ग, अशा अनेक गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करता 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 आपण आलो आपल्याकडेच. आपण जादूची छडी घेतली आणि आपल्या लोकांच्या आयुष्यामध्ये आपण काय बदल घडवून आणावा अशी कृतज्ञता व्यक्त केली. आणि त्यानंतरच्या टप्प्यावर पाहिलं आपण काय संकेत आहेत जादूचे. आणि आज आज या जगामधलं सगळ्यात महत्वाची व्यक्ती, सगळ्यात महत्वाची, त्या व्यक्तीबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि ती आहे आरशामधली व्यक्ती. ती आहे आरशामधली व्यक्ती. खरा विचार केला ना तर आजचं सेशन लेखिका आपल्याला सगळ्यात पहिले सुद्धा देऊ शकल्या असत्या, पण खरोखर हा कृतज्ञतेचा भाव आपल्याला तेव्हा समजला नसता आणि अनेक लोकांनी म्हटलं असतं काही पण बोलता का, असं कुठं असते का. हो, जे हिलर्स आहेत आपल्या सेशनला जे आहेत त्यांनी नसतं म्हटलं, हे पूर्ण विश्वास आहे, कारण आपण या टप्प्यामध्ये अगदी पहिल्या सुरुवातीला सुरुवात करत असतो. पण लेखिकांनी सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीनेच ह्या सगळ्या गोष्टीचं मांडणी केली आहे, बरोबर ना. मग आरशामधली व्यक्ती म्हणजे आपण स्वतः. आपण स्वतःला कशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त करायची आहे हे आज आपल्याला पाहायचं आहे. आपल्या अवयवांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केलीच आहे, पण अनेक वेळा काय होते, जेवायची वेळ होते पण जेवायचं राहून आपण बाकी सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो. कधी तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज असते, कधी आजारपण असते, पण ते आजारपण आपण आपल्याच अंगावर काढत असतो आणि बाकी सगळ्या, कधी कुटुंबाची, कधी अनेक अनेक गोष्टींची आपण काळजी घेत राहतो. कधी उत्पन्नाच्या मागे लागतो आणि मला काय हवं आहे हेच विसरून जातो. मला म्हणजे माझ्या आतल्या मला, बरोबर. कधी आरामाचे, कधी प्रेमाचे 2 शब्द हवे असतात, पण आपण ते स्वतःला कधी देत नाही आणि अपेक्षा करतो की माझ्या आजूबाजूच्या लोकांनी मला खूप छान म्हणावं. त्यांनी म्हणावं, "किती काम करतेस गं? किती काम करतोस रे?" असं आजूबाजूच्या लोकांनी, आपल्या कुटुंबाने आपल्याला म्हणावं अशी आपली अपेक्षा असते. पण तेच प्रेमाचे शब्द आपण स्वतःला कधी म्हणतो? कधी म्हटले आहेत? कधी केलं आहे? एखादं खूप छान काम केलं. एखादं खूप छान काम केलं आणि इतरांनी नाही करू दे ना कौतुक, पण स्वतःची पाठ थोपटली. असं कधी झालं? जादूचं सेशन करायला हाती घेतलं आणि हे जादूचं सेशन करत असताना खूप चांगला निर्णय घेतला असं म्हणून स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यासाठी खूप छान निर्णय घेतला असं म्हणून कधी स्वतःची पाठ थोपटली? आजचा स्वयंपाक छान झाला.
हा छान झालेल्या स्वयंपाकासाठी सगळ्यांनी दाद द्यावी असं मनापासून वाटलं. पण तुला प्रॅक्टिस नसतानाही तू एवढ्यांचा स्वयंपाक करू शकली किंवा केला किंवा तू प्रयत्न केला किंवा छान स्वयंपाक केला. यासाठी कधी स्वतःची पाठ थोपटली? सगळ्या अपेक्षा करायच्या पूर्ण. पण ह्या अपेक्षा पूर्ण केल्यानंतर इतरांसाठी जगत असताना कौतुकाची थाप मला इतरांनीच द्यावी, ही जी अपेक्षा आहे, ही चुकीची आहे ना. पहिले स्वतःचा आदर करूया, स्वतः सन्मान करूया, स्वतःला अप्रिशिएट करूया आणि त्या आरशामधल्या स्वतःचा सन्मान करूया. आणि मग बघा, आयुष्य कशा प्रकारे पुढे जाते. छान मेकअप केला, हो, विशेष महिलांच्या बाबतीमध्ये बोलते. छान मेकअप केला, की 4 जोडीदारासमोरून आपण चकरा मारतो. आहे ना. आता म्हणेल छान साडी नेसली आहे. मग म्हणेल थोड्या वेळाने. बरोबर ना. आणखी थोड्या वेळाने म्हणेल. पण कशाचं काही. बरोबर ना. पण कशाचं काही. तर काय गरज आहे याची? बघा ना एक वेळ आरशामध्ये स्वतःला आणि म्हणा ना, "छान दिसतेस गं. मस्त, बहुत बढिया." गरज आहे याला ह्याचीच गरज आहे स्वतःला. याला सेल्फ लव्ह म्हणतात. स्वतःवर प्रेम करणं. आणि जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते, त्या व्यक्तीला हरवण्याची, त्या व्यक्तीला इमोशनली टॉर्चर करण्याची, त्या व्यक्तीला मागे खेचण्याची ताकद कोणामध्ये नसते. आणि ही जर स्वतःची ताकद व्हायचं असेल, तर पहिले स्वतःचा सन्मान करायला शिका. थँक यू सर. आणि हेच फक्त महिलांसाठीच नाही. तर मी एवढे रुपये कमावले. आता येथे हे इन्व्हेस्ट करूया, ते करूया, ते करूया, हे करूया, ते करूया. हे करायचं राहून गेलं, ते करायचं राहून गेलं. किती विचार करतो पुरुष वर्ग. ही बरोबरी करायची राहिली, ते राहिलं, ते राहिलं. अरे एखादी गोष्ट पूर्ण केली, की स्वतःला म्हणणं खूप छान केलं. बरोबर. कारण कारण मी असा अभ्यास केला आहे, की जबाबदारीचं ओझं पुरुषांच्या खांद्यावर एवढं मोठं असते, की त्याचे खांदे बिचारे झिजून जायवर येतात आणि तो थकून जातो सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता. पण तरीही कितीही कर, शेवट काय येतो? तू तेव्हा हे असं केलं नाही ना, किंवा तुम्ही आम्हाला अमुक पुरवलं नाही ना, तुम्ही हे दिलं नाही ना, तुम्ही जर असं केलं असतं तर. अनेक साऱ्या गोष्टी, अपेक्षांचं ओझं. हे अपेक्षांचं ओझं संपणारं नाही. बरोबर? आणि नसेल, जास्त महिला वर्ग आहे इथे. पण तरीही ऑनलाईन सेशन पाहणारे अनेक बंधू वर्ग माझे आहेत. नसतील करत आपल्या घरामधील आपलं कौतुक, नसतील ते कृतज्ञ आपल्याबद्दल, कारण त्यांनी जादूचं सेशन केलं आहे किंवा नाही याची गॅरंटी नाहीये. पण आपण तर स्वतःला म्हणू शकतो ना, आपण स्वतःला अप्रिशिएट करू शकतो. आपण स्वतःला सांगू शकतो, केलं गड्या तू. इतरांनी म्हणण्याची काय गरज आहे? आणि जेव्हा आपण स्वतःला म्हणू, तर खरं म्हटलं ना, तर महिला वर्ग तरी अनेक मोठ्या प्रमाणामध्ये, बरोबर सर्व नाही, मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्गावर फक्त कुटुंबाची, घराची जबाबदारी असते. बरोबर आहे. त्यांचे स्पर्धक मोठ्या प्रमाणात नसतात. आता जसं मी आता कुठेतरी वेगळ्या पद्धतीमध्ये आहे. आपल्याला भरपूर स्पर्धक असतील, नोकरी करणाऱ्या महिलांना स्पर्धक असतील, पण अनेक महिलांना तेवढे स्पर्धक कमी असतात. कारण आपल्यावर फक्त कुटुंबाची जबाबदारी असते. कुटुंबात जबाबदारी सांभाळणं सुद्धा मोठी गोष्ट आहे. पण स्पर्धकांचा विषय करते मी. बाहेरच्या जगामध्ये पुरुषांना पावलोपावली फक्त स्पर्धक आहेत. आहेत ना? फक्त स्पर्धक आहेत. फक्त स्पर्धा आहे. तेथे बाहेर अप्रिशिएट करणारं कोणी नाही. आणि अनेक वेळा असं होते. मी आता टॅरो रीडिंग करते आणि जरा
काउन्सिलिंग करते. ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमामधून हे आलेले अनुभव सांगते. पुरुष वर्गांना अप्रिशिएट करणारं कोणी नसते. अनेक वेळा त्यांच्यावर फक्त जबाबदाऱ्याच लादलेल्या असतात. घरी येताना काय आणायचं? पण त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करायला बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी कमी पडतात. तर काय फरक पडतोय? नाही समजत आहे इतरांना ह्या गोष्टी कराव्या. कारण मी कृतज्ञतेची जादू शिकलो आहे म्हणून बदलणार कोण? तर मी. मी हिलिंग शिकलो आहे, रेकी शिकलो आहे तर बदलणार कोण? मी. आपण इतरांना बदलायला निघालेलो नाही. मग या 26 दिवसामध्ये जर आपण स्वतःला ओळखायला शिकलो असू, आपण आनंदी राहायला शिकलो असू, तर स्वतःला शाबासकी पण द्यायला शिकूया. आणि हां, आज जादूचं सेशन करणाऱ्यांसाठी विशेष एक शेवटचा मंत्र सेशनच्या शेवटी देईल मी. ओके. आज सेशनच्या शेवटी तुम्ही सगळेजण अगदी इंटिग्रिटीने जादूचं सेशन करत आहात. ही कृतज्ञतेची जादू स्वतःच्या अंगी बाणून घेतली आहे. तुम्ही स्वतःला कृतज्ञतामय केलं आहे. म्हणून मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडून तुम्हाला तुम्ही पुढचा प्रवास आपला सोबत असो किंवा नसो, पण नक्कीच या कृतज्ञतेच्या जादूसोबत तुम्हाला अगदी छोटीशी पण तुम्हाला आयुष्यभर आनंदी आणि सुंदर ठेवणारी एक कृती सांगणार आहे. ती तुमच्यासाठी गिफ्ट असणार आहे. ते स्पेशल आमच्या सेशनचं आहे. आपल्या सेशनचं आहे हिलिंग इन्स्टिट्यूटचं. ओके. चला तर बघा आजचं सेशन 27वा दिवस जादूचा आरसा. जादूचा आरसा. आपल्या मनामधील भावनांप्रमाणे वस्तूचं स्वरूप बदलते आणि म्हणूनच त्यांच्यातील जादू, सौंदर्य जेव्हा आपल्याला दिसते, तेव्हा ती जादू आणि सौंदर्य खरं तर आपल्यातच असते. काही लोकांना गुलाबाचं फूल सुद्धा छान वाटत नाही आणि काही लोकांना थोडंसं सुकत आलेलं किंवा सुकलेलं गुलाबाचं फूल सुद्धा सुंदर वाटते. मग हा फरक काय आहे? हा फरक आहे तुमच्या आतील सौंदर्याचा, तुमच्या नजरेचा. बरोबर? तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये किती सौंदर्य पाहू शकता, किती सुंदरता पाहू शकता, किती कृतज्ञता व्यक्त करू शकता, तेवढे तुम्ही आतून सुंदर आहात. जे तुम्ही आहात, तेच तुम्ही बघू शकता. आपण तेच बघू शकतो, जे आपण आहोत. तुमचं उर्वरित आयुष्य तुम्हाला पाहिजे असं घडवण्यासाठी तुम्ही बाह्य जगामध्ये हकनाक धावपळ करत आहात. खूप धावपळ करत आहात. खूप धावपळ करत राहता. एकामागून एक प्रश्न तुमचा पाठलाग करतच असतो. तुम्ही त्या प्रश्नांमध्ये एवढे गुंतून पडता, परिस्थितीबद्दल, इतर माणसांबद्दल तक्रारी करत राहता आणि यामुळे आयुष्य समरसून जगायचं कसं हे राहूनच जातं आणि बघितलेली स्वप्न सुद्धा पूर्ण होत नाही. जगण्याचा हा एक मार्ग असू शकतो, पण जेव्हा कृतज्ञतेला तुम्ही जीवन पद्धती बनवता, तेव्हा आजूबाजूच्या जगातील प्रत्येक गोष्ट जादूनी बदलून जाते. अगदी सहजपणे. तुमच्यात बदल झाल्यामुळे तुमच्या आजूबाजूचं जगही जादूनी बदलून जातं. तुमच्यात बदल झाल्याने तुमच्याकडे आकर्षित होणाऱ्या गोष्टींमध्येही बदल घडवून आणता येते. तुमच्यामध्ये बदल झाल्याने आजूबाजूचं जगही बदलून जातं. तुमच्यात बदल झाल्याने तुम्ही तुमच्याकडे आकर्षित होणाऱ्या गोष्टींमध्येही बदल घडवून आणतात. महात्मा गांधीच्या प्रेरणादायी शब्दांमधून आणि मायकलच्या द मिरर या गीतामधून शक्तिशाली संदेश देण्यात आला आहे, ज्याने कोट्यावधी लोकांवर प्रभाव टाकला. तो संदेश असा आहे, आरशामधील माणूस बदला, तुमचं जग कसं बदलून जाते ते बघा. बदलायची गरज कोणाला आहे? बाहेरच्या परिस्थितीला आहे का? नाही. आरशामधल्या त्याला बदलायची गरज आहे. आतापर्यंत तुम्ही जर 26 कृतीचं आचरण केलं असेल, तर तुमच्यात बदल झालेला आहेच. कदाचित तुमच्यामधील बदल लक्षात येणं कधी-कधी तुम्हाला कठीण जाईल. पण तुम्हाला सध्या तुम्ही जास्त आनंदी आहात एवढं मात्र नक्कीच जाणवत असेल. तुमच्या परिस्थितीत सुधारणा घडून आल्याचं आणि तुमच्या सभोवताली जादूमय बदल झाल्याचं तुम्हाला दिसून येईल.
माझ्या आजूबाजूचं वातावरण छान आहे. कुठेतरी आल्हाददायक वातावरण आपल्याला वाटायला लागलेलं आहे. आपण स्वतःमध्येच आनंदी राहायला लागलेलो आहे. हे मात्र नक्कीच खरं आहे. आतापर्यंतच्या कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर तुम्ही म्हणजे आपण तुमच्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी केला होता. तो तुमच्या कामासाठी, पैशासाठी, आरोग्यासाठी केला, तुमच्या स्वप्नांसाठी केला. एवढंच काय पण रोज रस्त्यामध्ये भेटणाऱ्या माणसांसाठी देखील केला. पण सगळ्यांपेक्षा कृतज्ञतेची गरज कोणाला आहे? सर्वात जास्त कृतज्ञतेची गरज आहे ती स्वतःला. स्वतःला. तेवढी खरोखर सगळ्यात जास्त प्रेमाची गरज कोणाला आहे? दुसऱ्या-तिसऱ्या कोणालाच नाहीये, स्वतःला आहे. आरशातल्या व्यक्तीबद्दल म्हणजे स्वतःबद्दल जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा असमाधानाची, असंतुष्टतेची, निराशेची आणि मी एवढी चांगला नाही, चांगली नाही, या सगळ्या भावना पूर्णपणे नष्ट होतात. आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील असमाधानाची, असंतुष्टतेची आणि निराशेची परिस्थिती ही जादूने गायब होते. नकारात्मक भावनांमुळे तुमचं आयुष्य सर्वात जास्त नुकसान होतं. नकारात्मक भावनांमुळे तुमच्या आयुष्याचं सगळ्यात जास्त नुकसान होतं. कारण तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल वाटणाऱ्या भावनांपेक्षा या भावना अधिक शक्तिशाली असतात. तुम्ही जिथं जाता, तिथं आणि तुम्ही ज्या गोष्टी करता, तेव्हा या नकारात्मक भावना प्रत्येक क्षणी तुमच्या बरोबर येतात आणि ज्या गोष्टीला तुम्ही स्पर्श कराल, तिला डागाळून जातात. आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सुंदर गोष्टींना सुद्धा नकारात्मक भावना वाईट करून जातात. चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्याला चांगुलपणानं बघू देत नाही, तर त्या चांगल्या गोष्टी सुद्धा ह्या भावना आपल्याला चांगल्यांनाही वाईट करून टाकतात. नकारात्मक भावनांमुळे तुमच्या आयुष्याचं सर्वात जास्त नुकसान होतं. कारण तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल वाटणाऱ्या भावनांपेक्षा या भावना अधिक शक्तिशाली असतात. तुम्ही जिथं जाता, तिथं तुम्ही ज्या गोष्टी करता, या नकारात्मक भावना प्रत्येक क्षणी तुमच्या बरोबर येतात आणि ज्या गोष्टीला तुम्ही स्पर्श कराल, तिला डागाळून टाकतात. ह्या एखाद्या लवचुंबकासारखं काम करतात आणि हे लोहचुंबक तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये अधिक असमाधान, अधिक असंतुष्टता, अधिक निराशा आकर्षित करून घेते. स्वतःबद्दलचं असलेलं असमाधान, नकारात्मक ऊर्जा. पण जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, "छान आहेस तू, आवडतेस मला." कोणासाठी हे? स्वतःसाठी. "एवढं मस्त काम करतेस." स्वयंपाक पण छान करतेस. नको म्हणू दे ना कोणी. एक वेळ म्हणून तर बघा स्वतःला. किती बरं सगळ्या जबाबदाऱ्या तुला पार पाडायच्या असतात. किती पार पाडतेस? म्हणणार ना कधीतरी स्वतःला. असं नका म्हणू बरं, की मी हे करते, मी ते करते, तुम्हाला माझी काळजी नाहीये, तुम्ही मला समजून घेत नाहीये, तुम्हाला काय आहे, तुम्ही मला ऐकतच नाही कधी. ही झाली तक्रार. बरोबर आहे. इतरांना नाही, त्यांच्याकडून नाही अपेक्षा करायची. अपेक्षा कोणाकडून करायची आहे? माझ्याकडून. म्हणजेच स्वतःकडून. नाहीतर तुम्ही सगळे म्हणसाल मॅडमकडून. नाही, स्वतःकडून. मी म्हणजे तुम्ही. जो कोणी स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, त्याला अधिक दिल्या जातं. तुम्ही जेव्हा स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल, त्यामुळे तुम्हाला अधिक बरं वाटेल, अशा परिस्थितीकडेच तुम्ही आकर्षित व्हाल. तुमच्या जीवनात समृद्धी आणू शकतील, अशा चांगल्या समृद्ध भावनाच तुम्हाला स्वतःविषयी वाटणं आवश्यक आहे. स्वतःविषयी कृतज्ञता व्यक्त केल्यानं तुम्ही स्वतःला संपन्न बनवता. जो कोणी स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, त्याला अधिक दिलं जातं आणि त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळतं. त्या कोणाला स्वतःबद्दल कृतज्ञता वाटत नाही, त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे आहे ते देखील त्यांच्याकडून काढून घेतलं जातं. जादूच्या आरशाची कृती करण्यासाठी आत्ता लगेच आरशापुढे जा आणि आरशातील व्यक्तीकडे थेट बघा
आणि मोठ्याने अगदी मनापासून आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. आतापर्यंत कधी नाही एवढ्या अर्थपूर्णतेने हे शब्द उच्चारा. तुम्ही स्वतः असल्याबद्दल आभारी आहे असं म्हणा. जसं की मंजुश्री तू आहे म्हणूनच मी आभारी आहे. स्वतःच्या असण्याचीच जाणीव ठेवा पहिले, त्याकरताच आभार व्यक्त करा. दुसऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी किंवा प्रत्येक व्यक्तीसाठी जेवढ्या प्रमाणामध्ये भावना तुम्ही व्यक्त केल्यात, किमान तेवढ्या प्रमाणात भावना व्यक्त करून आभारी आहे असं म्हणा. तुम्ही असे आहात, अगदी त्याच्यासाठी स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जादूच्या आरशाची कृती अशीच सुरू ठेवा. आज उरलेल्या दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःचं प्रतिबिंब आरशामध्ये बघाल, तेव्हा तेव्हा आरशातील त्या सुंदर व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आणि प्रत्येक वेळी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. एखाद्या विशिष्ट वेळी तुम्हाला हे जादूचे शब्द मोठ्याने म्हणता येणं शक्य नसेल, तर ते मनातल्या मनात म्हणा. आणि तुम्ही जर खरोखरच देत असाल, तर तुम्ही जादूच्या आरशात पाहाल आणि स्वतःविषयी कृतज्ञ वाटणाऱ्या 3 गोष्टी कोणत्या आहेत हे पण सांगाल. का आवडतेस मला तू? का कृतज्ञता वाटते? आणि हो, आपल्या प्रत्येकामध्ये ती ताकद आहे स्वतःला कृतज्ञता व्यक्त करताना सांगायची, की का कृतज्ञता वाटत आहे? हे सांगण्याची ताकद आहे ना आपल्यामध्ये? आहे. आपण एवढं धीट आहोत आणि बोलूया आपण स्वतःसोबत. यापुढे भविष्यात कोणत्याही कारणासाठी तुम्ही स्वतःला दयाळूपणा दाखवला नाही, तर तुम्हाला कळेल, की इतर कोणापेक्षाही तुमच्या कृतज्ञतेसाठी सर्वात जास्त लायक व्यक्ती कोण असेल, तर ती म्हणजे आरशामधील व्यक्ती आणि म्हणजेच तुम्ही. तुम्ही जेव्हा कृतज्ञता व्यक्त करत असता, तेव्हा तुम्ही केलेल्या चुकीबद्दल स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही कृतज्ञता व्यक्त करत असता, तेव्हा स्वतः परिपूर्ण नाही म्हणून स्वतःवर टीका करू नका. तुम्ही जेव्हा तुम्ही जसे आहात तसे स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तुम्ही आनंदी राहता आणि मग तुम्ही आनंदाचा लोहचुंबक बनता. त्यामुळे तुम्ही जिथं-जिथं जाता आणि जे काही करता, त्यावेळी तुमच्या आजूबाजूला आनंदी माणसं, आनंदी प्रसंग आणि जादूची परिस्थिती निर्माण होत राहते. आरशातल्या त्या व्यक्तीमधील जादूचा शोध जर तुम्हाला लागला, तर तुमचं आयुष्य बदलूनच जाईल. आणि बघा, आत्मी स्वतःविषयी कृतज्ञता वाटणाऱ्या या गोष्टींबद्दल आपल्याला आता कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आपल्याला आयुष्यच बदलून टाकायचं आहे. आता बघा, अगोदर कृती सांगते, बरोबर? आणि नंतर पुढचा विषय. आजची कृती करसाल ना सगळेजण? करावीच लागणार. करायचीच आहे. हं. तर आजची कृती काय दिली आहे लेखिकांनी? तुमच्या वरदानांची मोजदाद करा. सेम दररोज सारखं तुमच्या वरदानांची मोजदाद करा. काय वरदानं मिळाली आहेत आपल्याला याची मोजदाद करा आणि प्रत्येक वरदानाबद्दल कृतज्ञ आहे हे जादूचे शब्द उच्चारा. प्रत्येक वरदानाबद्दल कृतज्ञ आहे हे जादूचे शब्द उच्चारा. ते वरदान पुन्हा ऐका आणि पुन्हा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. आज तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला आरशात पाहिलं, यापूर्वी कधीही व्यक्त केली नसेल अशा अर्थपूर्ण भावाने आभारी आहे हे स्वतःला बघून म्हणा. आणि खरोखर जर तुमच्यामध्ये धीटपणा असेल, ताकद असेल ना, तर यापूर्वी स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त केली नसेल आणि का केली नाहीये? तर आपल्यामध्ये धीटपणा कमी आहे म्हणून बस. तर जर आता लेखिकांनी चॅलेंज दिलं आहे, जर का तुम्ही धीट आहात, तर आरशामध्ये बघताना स्वतःला तुम्ही का, का कृतज्ञ आहात स्वतःबद्दल, या 3 गोष्टी सांगा. म्हणजे स्वतःमधलं तुला काय-काय आवडते ते सांगा स्वतःला. आणि सेम आज रात्री झोपायला जायच्या अगोदर आपला जादूचा दगड घ्या आणि जादूच्या दगडाला सांगा,
आज दिवसभरामध्ये सगळ्यात चांगली कोणती घटना आहे? काय घडलं आहे आज दिवसभरामध्ये सगळ्यात छान? हे सांगा आणि याच कृतज्ञतेच्या भावामध्ये झोपी जा. अर्थातच सकाळ सुद्धा आपली कृतज्ञतेसोबतच होणार. हां, तर सेल्फ लव्ह जादूच्या कृतीनंतर सगळ्यांना सांगते ना, स्वतःवर प्रेम करा. असं कोणाकोणाला वाटते, की मी आहे त्यापेक्षा आणखी हँडसम, आणखी सुंदर आणि माझं व्यक्तिमत्व माझा प्रत्येक दिवस खूप छान जावा, हँड राईज करा. असं कोणाकोणाला वाटते? बहुत बढ़िया. मग नेहमीचाच आपला फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आपला नेहमीचा? सकाळी उठायचं. जेव्हा-केव्हा तुम्ही उठता. प्रत्येकाची सकाळ वेगळ्या टाईमला होते. तुम्ही केव्हाही उठले तरी आहात तसे मस्त आरशासमोर जा आणि स्वतःला मोठ्या प्रेमाने स्वतःला मोठ्या प्रेमाने लव्ह यू म्हणा. मोठ्या प्रेमाने लव्ह यू म्हणा आणि खूप आवडतेस मला. छान दिसतेस. आणखी तुम्हाला काय-काय म्हणायचं ते म्हणा. हां, हँडसम दिसतोस. अजून काय? छान काम करतोस. जे काय तुम्हाला बोलायचं ते बोला स्वतःसोबत आणि पुढच्या काही दिवसामध्ये तुमचा दिवस कसे जात आहेत हे खरंच आवर्जून सांगा. फीडबॅक द्या आणि पुन्हा त्यापुढे जाऊन मी तर म्हणेल या सेशनला जुडा. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडा आणि आपण नेहमी एक फॉरगिव्हनेस घेत असतो. क्षमा प्रार्थना घेत असतो आणि आपल्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये फॉरगिव्हनेसची प्रॅक्टिस सुरुवातीला स्वतःपासून घेत असते. स्वतःची माफी मागूया आणि पुढे जाऊया. कारण माहितीये का, आपण अनेक माफी मागतो आहे, अनेक वेळा माफी मागतोय. जे मी तुम्हाला सांगितलं, की स्वतःवरच स्वतः आपण खूप वेळा खूप अन्याय केला आहे. आणि जेव्हा मी हे माफीचं सेशन घेत असते ना, तेव्हा मग त्या महिला असो, ते पुरुष असो, ते कोणीही असो, ते खरोखर कित्येक वेळा ढसाढसा रडतात. का? तर त्या भावना पूर्णपणे रिलीज होतात. आणि मग तेथून जे साठलेलं असते ना सगळं, ते सगळं बाहेर निघून गेल्यानंतर मग अनेक गोष्टी मोकळ्या होतात. आयुष्याचा पुढचा मार्ग निघतो. म्हणून माफ करायचं तर सगळ्यात पहिले स्वतःला माफ करायचं. प्रेम करायला शिकायचं तर पहिले स्वतःला वर प्रेम करायला शिकायचं. कृतज्ञता व्यक्त करायची तर ती स्वतः असण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. उद्या सकाळी जर कोणाची सकाळच झाली नाही, तर तो व्यक्ती काय बिचारा कृतज्ञता व्यक्त करणार? आपल्याला प्रत्येक दिवस मिळतो याचा अर्थ आपण आहोत. बरोबर? आपण या श्वासाचे आपण आभार मानलेत. आपण स्वतःचे आज आभार मानूया. कारण हा श्वास आहे, हा श्वास घेणारी व्यक्ती आहे, म्हणून सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर ना? हे सुंदर जग आहे. छान. थँक यू, थँक यू, थँक यू ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. काय म्हणता भक्तीताई?